नमस्कार मित्रांनो, व्हायरल इंडियन या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत। तर मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत एका अशा नेत्याबद्दल ज्यांनी वयाच्या 19व्या वर्षी साखर कारखान्याची जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतली। तसेच पश्चिम महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व करणारे शंभूराज देसाई यांच्याबद्दल। तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राइब केले नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राइब देखील करा। अवघ्या काही दिवसांपूर्वी राज्यात पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीनंतर महायुतीमध्ये सत्ता स्थापनेची लगबग सुरू झाली होती। देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर राज्याच्या मंत्रिमंडळाचा देखील विस्तार होत होता। अनेक महत्त्वाच्या नेत्यांची नावं या मंत्रिमंडळाच्या यादीमध्ये होती। त्यातच पश्चिम महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील पाटण मतदारसंघाचे आमदार शंभूराज देसाई यांनी देखील दुसऱ्यांदा मंत्रिपदाची शपथ घेतली। एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्री कार्यकाळात शंभूराज देसाई यांच्याकडे राज्य उत्पादन शुल्क आणि राज्य सीमा संरक्षण खात्याची जबाबदारी होती। त्यांच्या राजकीय प्रवासाविषयी आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। शंभूराज देसाई यांच्यावर जसं बोलले अवघ्या वयाच्या 19व्या वर्षीच साखर कारखान्याची जबाबदारी आली। 1986 ते 1996 मध्ये लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याचे ते चेअरमन होते। साखर कारखान्यापासून सुरू झालेला शंभूराज देसाई यांचा प्रवास हा मंत्रालयापर्यंत येऊन पोहोचलाय। या राजकीय कार्यकाळात त्यांनी अनेक चेअरमन, संचालक, साखर कारखान्याचे अध्यक्ष अशा अनेक जबाबदाऱ्या पार पाडल्या आहेत। त्यामुळेच महायुतीच्या सरकारच्या या कार्यकाळात त्यांच्यावर कोणत्या खात्याची जबाबदारी सोपवणार याची देखील उत्सुकता लागून राहिली होती। शंभूराज देसाई यांचा जन्म 17 नोव्हेंबर 1966 रोजी झाला। त्यांनी त्यांचे शिक्षण SY BCom सामाजिक, शैक्षणिक, राजकीय माहिती हा आहे। त्यानंतर 1986 ते 1996 मध्ये सहकार क्षेत्रात पदार्पण। लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखाना लिमिटेड, दौलतनगर, तालुका पाटण, जिल्हा सातारा याच्या चेअरमन पद वयाच्या 19व्या वर्षीच मिळाले। 1986 ते 2004 या दशकात मार्गदर्शक मोरणा शिक्षण प्रसारक मंडळ, मरळी, तालुका पाटण, जिल्हा सातारा। सन 1986 ते 2004 अध्यक्ष होते लोकनेते बाळासाहेब देसाई फाउंडेशन, दौलतनगरचे। तसेच संचालक महाराष्ट्र राज्य सहकारी साखर कारखाना संघ लिमिटेड, मुंबई येथे देखील ते संचालक राहिलेत। 1992 ते 2002 मध्ये सातारा जिल्हा परिषदेचे ते सदस्य होते। तसेच लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी उद्योग व शिक्षण समूह, दौलतनगर इथे ते मार्गदर्शक म्हणून होते। 2001 ते 2004 मध्ये ते बँक ऑफ महाराष्ट्र पुणे केंद्र शासन प्रतिनिधी येथे संचालक म्हणून काम करत होते। तसेच शिवदौलत सहकारी बँक लिमिटेड, मल्हारपेठ, तालुका पाटण येथे ते संस्थापक व मार्गदर्शक म्हणून होते। 2004 ते 2009 यामध्ये ते महाराष्ट्र विधानसभेचे सदस्य तसेच पाटण विधानसभा मतदारसंघाचे कालावधी महामहिम राष्ट्रपती श्रीमती प्रतिभाताई पाटील यांच्या हस्ते महाराष्ट्र विधानसभेपती उत्कृष्ट संसदपटू पुरस्कार प्राप्त देखील त्यांना झाला आहे। 2014 ते 2019 मधून पाटण मतदारसंघातून ते पुन्हा आमदार झाले। तसेच 2019 ते 2024 मधून पाटण मतदारसंघातून ते आमदारच होते। 2024 मध्ये देखील त्यांनी विधानसभा मतदारसंघातून ते आमदार निवडून आले। 2019 ते 2022 मध्ये राज्यमंत्री होते। गृह आणि वित्त नियोजन, राज्य उत्पादन शुल्क, कौशल्य विकास व उद्योजकता पणन महाराष्ट्र राज्य होते। त्यानंतर सातारा, ठाणे, वाशिम जिल्ह्याचे ते पालकमंत्री होते। महाराष्ट्र विधानसभेचे तालिका अध्यक्ष म्हणून देखील त्यांनी 2014 ते 2019 या पंचवार्षिक मध्ये 4 वेळा त्यांनी निवडून आलेत। विधिमंडळातील लोकलेखा समितीचे सदस्य होते 2004 ते 2009 मध्ये। केंद्रीय संसदीय कार्य मंत्रालयामार्फत आयोजित विशाखापट्टणम येथील 17व्या अखिल भारतीय प्रदोष परिषदेमध्ये देखील ते शिवसेनेचे पक्ष प्रदोत म्हणून सहभाग होता। महाराष्ट्र विधिमंडळातील समिती सदस्य होते 2014 ते 2019 इतके वर्ष। तर मित्रांनो,
ही होती शंभूराज देसाई यांच्याबद्दलची माहिती। तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कमेंटमध्ये सांगा। तसेच चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा व अशाच इंटरेस्टिंग व्हिडिओसाठी व्हायरल